हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। आज परत एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटंसं उलनपासून बास्केट किंवा पर्स म्हणू शकता कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर लहान मुलींसाठी किंवा डॉल वगैरे विणली असेल तर त्यांच्यासाठी ही बास्केट खूप उपयोगी पडते, घर सजवण्यासाठी, लहान मुलांच्या पाळण्याला लावण्यासाठी। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी एकाच कलरमध्ये बनवणार आहे, तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता किंवा एकापेक्षा जास्तही कलर घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे मी 10 नंबरचा क्रोशा हुक वापरलेला आहे आणि आपल्याला कात्री लागणार आहे। तर सर्वात अगोदर काय करायचं आहे, मॅजिक रिंग विणायची। आणि मॅजिक रिंग कशी विणायची याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता। तर मॅजिक रिंग विणल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि एक साखळी घेतल्यानंतर आपल्याला ह्या मॅजिक रिंग मध्ये 8 सिंगल क्रोशे घालायचे आहेत, म्हणजे मुके खांब 2 3 4 5 6 7 आणि 8 मुके खांब घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आणि ओढून घेतल्यानंतर पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आणि एक साखळी घेऊन आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रत्येक खांबावर 2-2 मुके खांब घालायचे, 1 2, म्हणजे दुसऱ्या राऊंड मध्ये आपले टोटल 16 मुके खांब तयार होतील। तर प्रत्येक खांबावर 2-2 मुके खांबाचा मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे। आता परत काय करायचं आहे, ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आणि जॉईंट केल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि परत पहिल्या खांबावर आपल्याला एक खांब घालायचा आहे, दुसऱ्या खांबावर 2 खांब, परत तिसऱ्या खांबावर एक खांब, चौथ्या खांबावर 2 खांब। आता या राऊंड मध्ये एका खांबावर एक खांब, एका खांबावर 2 खांब, असा हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। म्हणजे या राऊंड मध्ये सुद्धा आपले 8 खांब वाढले जातील, तर 24 खांब आपले राऊंडच्या शेवटी तयार होतील। तर मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जॉईंट करायचं, एक साखळी घ्यायची आणि पहिल्या खांबावर आता आपल्याला एक खांब घालायचा आहे, दुसऱ्या खांबावर एक खांब आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब, म्हणजे पहिल्या 2 खांबावर आपल्याला एक एक खांब घालायचा आहे आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे आहेत। म्हणजे ह्या चौथ्या राऊंड मध्ये सुद्धा आपले 8 खांब वाढतील, तर टोटल 32 खांब तयार होतील। तर हा चौथा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते। तर इथे मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे, पाहू शकता। आता परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 5व्या राऊंड मध्ये काय करायचं आहे, या 32 खांबावर 32 खांबच घालायचे आहेत। प्रत्येक खांबावर एक एक खांब, कुठेही स्किप करायचं नाही आणि कुठे वाढवायचं सुद्धा नाही। असंच आपल्याला हा 5वा आणि 6वा 2 राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत। प्रत्येक खांबावर एक एक खांब, तर मी 2 राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर 32 खांबावर 32 खांब असे मी 2 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत। आता परत काय करायचं आहे, या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायची आणि आता 3 साखळ्या विणायच्या, 1 2 3, 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि आणखीन एक साखळी विणायची। आता काय करायचं आहे, हा दुसरा खांब स्किप करायचा आणि ह्या तिसऱ्या खांबावर आपल्याला खांब घालायचा आहे, डबल क्रोशिया। परत एक साखळी घ्यायची, वरती एक साखळी घ्यायची आणि खालती एक खांब स्किप करायचा आणि ह्या दुसऱ्या खांबावर आपल्याला खांब घालायचा आहे। आता डबल क्रोशा घालायचा, परत एक साखळी घ्यायची, परत एक स्किप करून दुसऱ्यावर एक खांब घालायचा। तर हेच आपल्याला 16 वेळेस रिपीट करायचं आहे।
तर मी हा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे मी 16 वेळेस रिपीट केलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 सगळे 16 टोटल खांब आलेले आहेत. आता शेवटी एक साखळी घ्यायची आणि ज्या आपण 4 साखळ्या घेतल्या होत्या 1 2 3 ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे, स्लिप स्टिच करायचं आहे. आणि परत एक साखळी 1 2 3 तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब आणि परत एक साखळी घ्यायची. आणि आता काय करायचं आहे, हा जो पुढचा खांब आहे ह्या खांबावर एक खांब घालायचा, परत एक साखळी घ्यायची, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब, परत एक साखळी, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब. तर असंच आपल्याला हे आणि आणखीन एक म्हणजे 2 राऊंड टोटल हे एक खांब एक साखळी एक खांब एक खांब एक खांब एक साखळी असे टोटल आपल्याला 3 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. तर मी हे आणि याचे दुसरं एक राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता 1 2 3 राऊंड मी कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता शेवटी काय करायचं आहे, एक साखळी घ्यायची आणि हे जे 4 साखळ्या आहेत ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे आणि राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर हे पाहू शकता अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक साखळी घ्यायची आणि एक साखळी घेतल्यानंतर ह्या खांबावरच एक खांब घालायचा आहे, मुका खांब घालायचा आहे आता आपल्याला. आणि परत ह्या पुढच्या साखळीच्या गॅपमध्ये एक खांब घालायचा, मुका खांब, परत ह्या पुढच्या खांबावर एक खांब, परत ह्या साखळीवर एक खांब, परत ह्या पुढच्या खांबावर एक खांब, साखळीवर एक खांब, खांबावर एक खांब असे टोटल आपल्याला 32 खांब घालून घ्यायचे आहेत आणि हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता मी 32 खांब कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता जो हा पहिला खांब आहे इथे स्लिप स्टिच करायचा आहे आणि परत एक साखळी घ्यायची, परत आता ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब असं आपल्याला दुसरं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. म्हणजे 32 खांबावर आपले 32 खांब कंप्लीट होतील. तर इथे मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते 32 खांबावर 32 खांब. तर मी शेवटचं राऊंड सुद्धा कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आहे आणि स्लिप स्टिच केल्यानंतर 8 खांब विणायचे आहेत एका सुईने. पहिल्या 8 खांबावर 8 खांब, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 खांब विणल्यानंतर काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 साखळे विणायचे आहेत. आणि 10 साखळे विणल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 खांब स्किप करायचे आणि ह्या 8व्या खांबावर आपल्याला मुका खांब विणायचा आहे अशा पद्धतीने. परत आता पुढच्या 8 खांबावर 8 खांब घालायचे आहेत. हे 1 2 3 4 5 6 7 8 आणि आणखीन एक 9. म्हणजे हा पहिला खांब आणि ह्या पुढच्या 8 खांबावर 8 खांब टोटल 9 खांब घातले. परत 10 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 साखळ्या विणल्यानंतर परत आपल्याला 7 खांब सोडायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि ह्या 8व्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, एक मुका खांब विणायचा आहे आणि परत त्याच्या पुढच्या एका खांबावर एक मुका खांब विणायचा. म्हणजे अगोदर आपण 8 घेतले होते, आता हे पण 9 झाले आणि हे पण 9 झाले. आणि ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचा आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा धागा आपण याच्यामध्ये हायर करून घेणार आहोत. तर हे पाहू शकता किती सुंदर आपली छोटीशी मिनी पर्स तयार झालेली आहे. तर तुम्हाला हवा असेल तर ह्या चेन तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता, अशा लांब
20-25 घ्यायच्या. तर हे धागा अगोदर आपण हायर करून घेऊयात. तर हे पाहू शकता छोटीशी आपली मिनी पर्स तयार झालेली आहे. तर मग फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.